पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताचे हवाई तळ लक्ष जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, व्यास एअर बेसवरती फतेह-1 या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ले। भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरती भारताचा जोरदार प्रतिहल्ला। महत्त्वाच्या 4 एअर बेससह 26 ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट। भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद। संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी 12 वाजेपर्यंत बंद। एअरबसवरील हल्ल्याच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी। पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य। बारामुल्ला ते भुज 26 ठिकाणांवरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारताच्या S-400 ने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले। राजस्थानच्या बारमेरमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज। रात्रीच्या शांततेनंतर पहाटे 5:15 वाजता पुन्हा एकदा हल्ले। भारतीय सैन्याने पाकचे ड्रोन पाडले। पंजाबमधल्या 7 जिल्ह्यांवरती पाकिस्तानचा हल्ला। फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्या लक्ष। घरावरती ड्रोन पडून 3 जण जखमी। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची G7 समुदायाकडून निंदा। भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा, G7 मधल्या देशांचं आवाहन। भारतीय लष्कराने बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर। सकाळी 10 वाजता होणार पत्रकार परिषद। भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्याच्या संदर्भात देणार माहिती। पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित। पाकच्या कुरापतींच्या विरोधातल्या रणनीतीवरती चर्चा। IMF कडून पाकिस्तानला 8,500 कोटींचं कर्ज मंजूर। पाकिस्तान कर्जाचा वापर भारत विरोधात करण्याची शक्यता असल्यामुळे भारताने केला होता विरोध। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।